उन्हाळ्यात रोजच्या जेवणात कैरीचा आंबटगोड पदार्थ असला की जेवणात मजा येते, हो ना? आणि हा पदार्थ म्हणजे कैरीची आंबटगोड आमटी असेल तर जेवणाची भट्टी मस्त जमून येते. चला बघूया कशी करायची कैरीची आमटी. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. कैरीची आमटी किंवा वरण करण्यासाठी हे सगळं साधंसं साहित्य लागतं. आमटीसाठी आपण ही लांबट कमी आंबट कैरी वापरतोय. कैरीचं देठ काढून घेऊ. आधी कैरीच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊन नंतर बारीक चिरून घेऊ. कैरीची आमटी करताना बऱ्याचदा त्याचं साल काढलं जातं, पण मला कैरीच्या सालाची चव पदार्थात खूप आवडते. त्यामुळे पन्ह, साखरआंबा, गुळांबा असे काही मोजके पदार्थ सोडले तर मी बाकी पदार्थांसाठी कैरी सालासकटच वापरते. तुम्ही आवडीप्रमाणे कैरीचं साल काढून वापरू शकता. 2 मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. कोथिंबीरीच्या काड्याही यात छान लागतात. ताज्या कढीपत्त्याची पानं काढून घेऊ. हे बघा, उन्हाळ्यातही माझ्या घरातला कढीपत्ता किती सुंदर बहरला आहे. जाडबुडाच्या पॅनमध्ये 1-1.5 टेबलस्पून तेल घालू. तेल तापलं की त्यात मोहरी घालू. मोहरी तडतडली की मेथ्या घालून परतून घेऊ. मेथ्या किंचित खमंग झाल्या की हळद आणि हिंग घालू. मेथ्यांमुळे आमटीला मस्त खमंग चव येते. आता हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालू. थोडंसं लाल तिखट आणि चिरलेली कैरी घालून परतून घेऊ. यावर मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून परतून झाकण ठेवूया. 4-5 मिनिट कैरी फोडणीत शिजल्यावर झाकण काढून त्यात मऊ शिजलेलं 2-2.5 वाट्या साधं वरण घालून परतून घेऊ. फोडणीत वरण चांगलं परतलं जायला पाहिजे, यामुळे आमटी टेस्टी होते. वरण चांगलं परतलं गेल्यावर 3-4 वाट्या गरम पाणी घालू. आवडीप्रमाणे आमटी कमी जास्त पातळ घट्ट करू शकता. 4-5 मिनिट आमटी उकळल्यावर 1-1.5 टेबलस्पून गूळ घालू. गोडा मसाला आणि खवलेलं खोबरं घालून ढवळून घेऊ. कोथिंबीर घालून आमटी छान उकळू देऊया. आमटी सतत ढवळण्याची गरज नाही, अधूनमधून ढवळली तरी पुरे. आमटी व्यवस्थित उकळली की त्यातल्या आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवी एकत्र होऊन आमटीला एक खास चव येते. आतापर्यंत आमटी 8-10 मिनिट छान उकळली गेली आहे. हे पहा, यातल्या कैरीच्या फोडी कशा मऊ शिजल्या आहेत. आता परत थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करू. आपली टेस्टी कैरीची आमटी तयार आहे. गरम गरम भात, कैरीची आमटी आणि तूप असेल तर बरोबर काहीच लागत नाही. मी यात हिरव्या मिरचीबरोबर लाल तिखटही घातलं आहे. ते खूप छान लागतं. पहिल्यांदा करताना सेम याच पद्धतीने करा. दुसऱ्या वेळी करताना आवडीप्रमाणे बदल करू शकता. जर अवेलेबल नसेल तर यात ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरंही वापरू शकता. तसंच अख्ख्या मेथीऐवजी जाडसर कुटलेली मेथीही छान लागते. याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. आजचा हा साधासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी समर कुकिंग.